बीड जिल्ह्यातील नाळवंडी, चिंचोली, दहिफळसह 5 गावातील ग्रामस्थ रस्त्याच्या मागणीसाठी आज आक्रमक झाले आहेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य बैलगाडी आणि अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला। मात्र पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले। त्यांनी रस्त्यावरच ठिय्या देत घोषणाबाजी सुरू केली। तुमच्यापेक्षा इंग्रज बरे, आम्ही भारतात राहत नाही का, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला। यावेळी ग्रामस्थांनी रस्ता नाही तर मतदान नाही अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। आम्ही सांगणार की आमचा रस्ता बरोबर नाही, आमची एखाद्या वेळेस डिलिव्हरीचं पॅसेंजर आम्ही कशात आणायचं, आम्हाला सोय नाही, काय नाही। आजी त्या आजी दादाला म्हणावा हे रिक्षा घेऊन या, तिथं रिक्षा मग कसं होतंय बघू। हा, रिक्षात बसून या, आम्हाला सोय नाही काय नाही म्हणून आम्ही गाडी बायलात डिलिव्हरीचं पेशंट आणतो। किती वर्ष झालं मावशी तुमच्या गावाचा रस्ता नाही? 20 वर्ष झालंय। 20 वर्षाच्या काळामध्ये निवडणुकीच्या टायमाला जे नेते तुमच्या गावामध्ये आले त्यांनी तुम्हाला प्रत्येक वेळेस असं सांगितलं असेल की आम्ही रस्ता करून देऊ। हा, करून देऊ म्हणतात, करून देऊ म्हणतात आणि करीतच नाहीत। मतदान आम्ही करणारच नाहीत ह्या बारीस। मग यावेळेस तुम्ही मतदान करणार आहात? नाहीत करणार। रस्ता झाला तर मतदान करणारच नाहीत, आम्ही पेट्या वापस लावू। आमचा 20-25 वर्ष झाला हा रस्ता खराब झालेला आहे। माझं लग्न झाल्यापासून रस्ता खराब झालेला आहे। आता मी म्हातारी झाले तरी पण ते नीट व्हायना। मग आणखीन आम्ही प्रशासनाला काय म्हणायचं, आमच्या बऱ्याच अडचणी येतात रस्त्यामुळे। आम्हाला काही धंदे करता येत नाहीत, आमच्या मुलांची शिक्षणाची ह्याची सोय लागत नाही। महिनाभर आमच्या शाळा बुडल्या, दोन्ही पुलं वाहून गेले होते तर, आणि महिनाभर शाळा बुडल्यात, मुलांचं सगळं मागचं पुढचं सपाट होऊन जात आहे। शिक्षणाचा सगळा त्यांचा पचका होऊन जातोय शिक्षणाचा। आणि आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर एखाद्याला दुखणं आलं ना, सकाळपर्यंत त्याला रात्रभर तसंच पडावं लागतं, का की रस्ता धड नाही। आणि जर रिक्षाने कशाने न्यायचं झालं प्रायव्हेट तर 1000-2000 रुपये आम्हाला खर्च देऊन आधी दवाखान्याला देण्याआधी अगोदर आम्हाला ह्याला द्यावा लागतं, वाहनाला द्यावं लागतं। रस्ता खराब असल्यामुळे वाहनाची सोय नाही, रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला एसटी येत नाही, त्यामुळे आम्हाला पासची ह्याची लेकरांना शाळेची सोय लागत नाही। आणि त्यांनी आमच्या रस्त्याचा हा प्रश्न फार मोठा आहे, त्यांनी लवकरात लवकर मार्गी लावावा, नाहीतर आम्ही ह्या वेळेस मतदान करणार नाहीत। आणि आरोग्याच्या बाबतीत झालं तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आमचं नाळवंडीला, आणि तिथं मोफत सगळे उपचार होते, पण रस्त्याला जायला यायला सोय नाही म्हणून आम्हाला ती सेवा पण घेता येत नाही। आरोग्याची सेवा घेता येत नाही, शिक्षणाची सेवा घेता येत नाही। दुसऱ्या गावामध्ये एसटीला ह्याला सगळे फुकट आहेत महिलांना एसटी, आणि आमच्या गावाला एसटीच नाही। मग आमच्यावर तो एक अन्याय आहे, दुसऱ्यांना फुकट एसटी आहे आणि आम्हाला एसटीच नाही, हा मोठा अन्याय आमच्यावर। काही दिवसात होत असलेल्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही मतदान करणार आहे का? आम्ही अजिबात मतदान करणार नाही। आम्ही सगळ्यांनी ठरवलंय तसं की मतदान करणार नाहीत म्हणून। आमची सगळ्यांची एकी झालेली, एकजूट झालेली, आम्ही मतदानाच्या पेट्या रिकामी वापस लावणार। आम्हाला यायला जायला खूप अडचण आहे, आणि आमचे 16 गाव आहेत, आमचे 16 गाव आहेत, भरपूर मतदान आहे। विचार करा म्हणाव त्यांना जरा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाणार होतात, परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून आपल्याला अडवणूक केली आम्ही रीतसर, तुम्ही पाहत आहात, आम्ही रीतसर लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत, परंतु प्रशासनाने आमच्यावर दबाव आणला आहे। हे जर असं चाललं, आमचे लोक 25 वर्षापासून या रस्त्याकरता आंदोलन करतात। तुम्ही जर आम्हाला अशा रस्त्याकरता अडवत असताना तर तुमच्यापेक्षा आम्हाला इंग्रज बरे होते। तुम्ही जर आमच्या लोकांनी आंदोलन, आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन नाही, आम्ही तुमच्याकडून रीतसर परवानगी घेतलेली आहे, तरी पण आम्हाला पोलीस प्रशासन अडवतं इथं। आमच्या नुसत्या बैलगाड्या जाऊन देत नाहीत। आम्ही जर बैलगाडी, आमचा रस्ता तुम्ही येऊन बघा, इथं पोलीस प्रशासनाने आमच्या रस्त्याला येऊन बघा, आमच्याकडे कुठलंच वाहन येत नाही। आम्ही त्या अनुषंगाने आम्ही बैलगाडीने आलो होतो, आणि तरी पण पोलीस प्रशासन आमच्या दडपशाहीचा हे करीत असेल तर आम्ही जगायचं कसं? अहो, सरकारला कळायला पाहिजे ना, तुम्ही आम्हाला जर मुख्य काम आहे आमचं फक्त रस्ता, तुम्ही आम्हाला रस्ता बी देऊ शकत नाही। आम्ही जर 25 वर्षापासून आमचे सर्व लेकरं बाळ तुम्हाला रस्ता मागत आहेत, आमच्या मुलांचं शिक्षण कसं आहे? आज तुम्ही बघतात प्रशासनामध्ये, आज आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये मोजून 200 मंत्री, जे मंत्री बारीने 25 वर्ष तेच मंत्री आपल्या सरकार राज्य करतात। यांचं हे जे म्हणते तेच चालतंय। एखाद्या मंत्र्यांच्या रस्त्याने येऊन बघितलं का? आमच्या गावातले 20,000 लोक इकडे वागत आहेत,
हे 20,000 लोकांचे काय हाल आहे कोणी बघितलं का? आमच्या 5 गावांमध्ये जवळपास 200 सैनिक आमच्या देशावर काम करतात. मग फक्त तुम्ही इलेक्शनच्या टायमाला म्हणायचं का जय किसान आणि जय जवान? आमच्या गावातले 20,000 लोक काय लोक नाहीत का? आमच्या गावातले बघा तुम्ही 200 सैन्य आहे का देशाकरता लढत आमच्या गावातले? त्यांची इथं आई वडील त्यांचं दुखणं आलं कोण बघणार आहे? अहो एखादा नुसतं पालकमंत्री आला तुम्ही एका घंटेमध्ये रस्ता करतात. जर इथं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जर आले तर तुम्ही कोट्यावधी रुपयाचा चुरा करतात. मग आम्ही माणसं नाहीत का? आम्हाला फक्त अहो तुम्ही एक बघा एखाद्या मंत्री आहे का मंत्र्याचं कॅबिन नीट करण्याकरता दरवर्षी मंत्री 10 कोटी रुपयाचा मंत्री टेंडर काढतात त्यांचे नुसते क्वार्टर नीट करण्याकरता. आणि आमच्या रस्त्याचं मागणीच किती 2 ते 3 कोटी रुपयाची मागणी. परंतु प्रशासन जर पोलिसांनी आमचं असं दडपशाहीचं राजकारण दडपशाही जर केली तर आम्हाला तुमच्यापेक्षा इंग्रज चांगलेत. आम्ही काय भारतामध्ये नागरिक नाहीत का? 20,000 लोक आहेत. आम्ही काय किड्या मुंग आहेत का? अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो. आमच्या नावंडी झैपल चिंचोली जुजगाव लक्ष्मी तांडा जवळपास पलीकडचे 20 गावाचे लोक आहेत. तरी बी प्रशासनाला आम्ही वारंवार आंदोलन करतो. याचा कुणीच दखल घेत नाहीत. आम्ही काय भारतामध्ये नागरिक नाहीत का? तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते ना? इथं आम्ही बैलगाडी घेऊन चाललो आणि तुम्ही आम्हाला पोलिसाला अडवतात. महिलांचा पण समावेश असणार आहे याच्यामध्ये महिला पण आहेत ना? तुम्ही बघा मागं महिला पुरुष सर्वच आहेत. आणि तुम्ही जर असं अडवत असताना आमच्यावर दांडोशाही करीत असताना आमच्यावर केसेस करीत असताना हे बरोबर नाही. सरकारने एक आम्हाला शब्द द्यावा. आम्ही रितसर मार्गाने आम्ही घेतलेला आहे तरी पण तुम्ही असं आमच्यावर अन्याय करतात. हे बरोबर नाही. प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही काय साधारण लोक नाहीत. आम्ही पण रोज मीडिया बघतो. आम्ही सोशल मीडिया बघतो. एक मंत्री हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करतो. त्यावेळेस प्रश्न जमतोय आणि आमचं फक्त रस्त्यावर तुम्ही काम करीत नाहीत. पोलीस प्रशासन हे आंदोलन कुठेतरी दडपण्याच्या तयारीत आहे. याच्यानंतर तुमची पार्श्वभूमी काय असणार आहे? पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आमची विनंती आहे, हात जोडतो साहेब. बीड जिल्ह्यामध्ये बैलगाडी चालवायची नाही आठव कुठे लिहिलेलं आहे का? आमची बैलगाडी तुम्हाला कुठली अडचण? आमचं वाहन आहे ते. आम्हाला नेण्यासाठी कुठलंच वाहन चालत नाही म्हणून आम्ही बैलगाडी आणली. आम्ही काय हट्ट करत नाहीत. आम्ही काही कुठला गुन्हा करत नाहीत. तुमच्या पाया पडतो. तुम्हाला विनंती करतो की आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ द्या. साहेब आम्हाला रस्ता अडवायचा नाही. साहेब आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही. उलट तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आमच्या गाड्या आम्ही पुढे घेऊन जातो. आम्हाला एका बाजूने रस्ता करून द्या. आम्हाला जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊ द्या. आम्ही तिथे गाड्या थांबवणार नाहीत. एका गाडी बाजूने कॅनल रोडने आम्ही गाड्या काढतो. फक्त तिथे एका साईडने आम्हाला जाऊ द्या. NTV न्यूज मराठी बीड.